नमस्कार. आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनीधराची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे, दौंडचा विसर्ग किती घटला आहे, बंडगाच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, तसेच वीर धरणातून सीना नदी निरा नदीमध्ये किती पाणी विसर्ग आहे, तसेच सीना नदीमध्ये सध्याला विसर्ग किती आहे, पूरपरिस्थिती निवळली की नाही, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 497.160 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.20 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 57.54 TMC. टक्केवारी बघितली तर 107.40% उजनी धरण झालेला आहे. सध्याला दौंडमधून जो विसर्ग येत होता तो विसर्ग घटलेला आहे. तो सध्याला 11,196 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडमधून उजनीमध्ये मिसळत आहे. आणि वीरमधून नीरा नदीमध्ये जो विसर्ग आहे तो 3,200 क्युसेकचा विसर्ग कायम आहे. आणि बंडगाडाचा विसर्ग हा 7,207 हा विसर्ग कायम आहे. आणि भीमा नदीमध्ये सध्याला उजनी धरणातून 25,000 क्युसेकचं पाणी चालू आहे. आणि पावरावचं 1,600 म्हणजे 26,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि उजनीतून मुख्य कालव्यातून 600 क्युसेक्स, बोगद्यातून 200 क्युसेक्स, सीनामाळा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स असा विसर्ग चालू आहे. सध्या जी पूर परिस्थिती चालू आहे सीना नदीच्या काठची, जो 2,12,000 क्युसेकचा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत आता तो सध्याला 72,000 क्युसेकवर आणलेला आहे. परंतु येत्या 2-3 दिवसात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त सांगितलं असल्यामुळं आणखीही पूर परिस्थिती भीमा असेल, सीना असेल किंवा नीरा असेल ह्या नदीच्या काठच्या लोकांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण 3 दिवस पावसाचे वादळी वाऱ्याचे सांगितलेले आहेत, त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, सीनेच्या ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधर अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.